सुद्धा त्यांना सुद्धा माहिती आहे दारूचं महत्व. ऐकायचंय तुला? काय काय ऐक. खंडू काय रे म्हणल्या? दारू म्हणजे काय रे भाऊ? दारू म्हणजे ना उपयुक्त पेय आहे. याला मागून काय शूटिंग करायला? माणसाला मस्त मस्त वाटते. म्हणजे संस्कार भाऊ कशाला? दारू म्हणजे उपयुक्त पेय आहे ज्यांची यंग जनरेशनला मिळत असते आणि बिझनेस डीलसाठी सुद्धा कामात येते. म्हणजे कोक ना भाऊ? अरे नाही रे, कोक ना दादा पितो ना. दारूमुळे ना बॉडी बनते पण आणि हार्ट अटॅक पण येत नाही. सारखी बॉडी बनते. हा म्हणजे औषध ना भाऊ? अरे नाही रे, आता तर मी हुशार पडतो. दारू म्हणजे जे तयार केलं असतं बरं का. उद्योगधंद्याला सबसिडी मिळते, मग उद्योगधंद्याची भरभराट होते, शेतकरी कर्जमुक्त होतो आणि पुन्हा राज्याची तुला कसं रे भाऊ? हे आहे कळलं का तुला काय म्हणतोय ते? कळतंय थोडं थोडं. पण हा कोण आहे रे इकडे? कुठे कोण? अरे तो काय तू तिकडे बसलाय? कोण नाही आहे तिकडे? पाण्यापासून दारू निर्मिती काय योजना आहे माहिती आहे तुला याच्याबद्दल काही? काय काय ऐक. कोण जे बघत हे बघ, पाण्यापासून दारू निर्मितीसाठी सरकार सबसिडी देणार. ही आली सबसिडी. कारखानदार त्या सबसिडीपासून दारू निर्मिती करणार. त्यांना लागेल ते धान्य कोण पुरवणार? कोण? अरे माठ शेतकरी. खूप खूप फास्ट होत आहे. आता ही आली सबसिडी. मग हे कोण? अरे कारखानदार, त्यांना तर सबसिडी मिळाली ना. सबसिडी मिळाल्यामुळे ते फायद्यात आहेत म्हणून ते खुश आहेत. हा कोण आहे? हा ग्राहक. दारू मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे तोही खुश आहे. जरा खुश द्या, आणि खुश मग द्या हा? ना. अरे हा शेतकरी याच्यासाठी तर सगळा घाट घातलाय ना. पहिला आपण जी कर्ज देतो ती सबसिडी बनवून कशी शेतकऱ्यापर्यंत पोहोचते. बाबा शेतकरी किती खुश आहे. आपण हे असं केलं तर कसं केलं तर हे असं म्हटलं सगळं टाळून टाकलं आणि सबसिडी सगळं शेतकऱ्याला दिली तर कसं कसं चालेल? सर्वांगीण विकास नको का व्हायला? उद्योगधंद्यांची भरभराट, कारखानदार खुश आणि शेतकरी सक्षम. अरे पण असं कसं? मग हा कोण आहे? हा असं का बसलाय? कुणी नाहीये तिकडे. सगळ्यांना अरे बघ ना त्याच्याकडे. त्याला भूक लागली आहे का? अन्न नाही वाटत त्याच्याकडे. पास झाला तुला. आज बरोबरच आहे ना. ही चांगली योजना आहे. ते सर्वांचं भलं होतंय. पावत नाही ना तुला. पोटावरच पाय आला ना तुझ्या. मग आंदोलन कशावर करणार? बरोबरच आहे ना. नाही पाहू शकत मी अशी अवस्था. ठीक, चालेल. निके, मार बाय. काढूया